तेव्हा नवाब मलिक चालले, मग आता का नको? जरा नैतिकता ठेवा. सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससोबत पुढच्या आठवड्यात चर्चा होणार असल्याची माहिती गुरुवारी 20 नोव्हेंबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. आणि तसंच आघाडीबाबत काँग्रेस आणि शिवसेनेसोबत देखील चर्चा करणार आहोत असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्याचबरोबर नवाब मलिक यांच्याबाबत भाजपानं घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना जेव्हा राष्ट्रवादी फोडली तेव्हा भाजपाला नवाब मलिक चालले, आता ते का नकोत? जरा नैतिकता ठेवा. सोयीचं राजकारण करत राजकारणात लोकांचा फक्त उपयोग करून घ्यायचा ही भाजपाची पद्धत आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीका केली. नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांनी सहभाग घेतला नाही. त्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी कॅबिनेट बैठक आणि वैयक्तिक राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे असं स्पष्ट केलंय. आणि त्या म्हणाल्यात की कॅबिनेटच्या आधी किंवा नंतर तुमच्या संघटनेच्या अडचणी एकमेकांसमोर ठेवल्या पाहिजेत. स्वतःचे वैयक्तिक हेवेदावे आणि त्याच्यावर रुसवे फुगवे करायला इतर ठिकाणं आहेत. त्यासाठी जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं नाही, नागरिकांनी तुम्हाला निवडून दिले. जनतेची कामं करण्यासाठी जनतेच्या पैशावर राज्याचा डोलारा उभा आहे, तर त्यांच्या पैशाचा विनियोग कामासाठी करा असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे. त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कुठल्या पक्षातून काय घ्यायचं कदाचित त्यांना मान्य असेल, अमान्य असेल, मला याची माहिती नाही. कारण का साधारणपणे त्या सगळ्याच पक्षांकडून एकामेकाचे लोक ते घेत आहेत असं तुमच्याच चॅनलवर दिसतं. कदाचित ते त्यांचं अग्रीमेंटही असेल, आम्हाला नाही माहिती की एकामेकाकडून घेतलं तर चालतं नाही चालतं. पण साधारणपणे माझी एक नागरिक म्हणून विनंती आहे. मी हे काही विरोधक म्हणून म्हणत नाही आहे किंवा मी विरोधी पक्षामध्ये काम करते म्हणून म्हणत नाही आहे, पण माझी एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या कॅबिनेटच्या मंत्र्यांना विनंती आहे की कॅबिनेट आणि तुमचं वैयक्तिक राजकारण हे आपण वेगळं ठेवलं पाहिजे. तुमची नाराजी ही असू शकते ना, पण ते निर्णय प्रक्रियेमध्ये ती येता कामा नये. कॅबिनेट हे माननीय मुख्यमंत्री कॅबिनेट लीड करतात. तुम्ही कॅबिनेटच्या आधी किंवा नंतर तुमची जी काही गाऱ्हाणी आहेत किंवा तुमच्या काही अडचणी, तुमच्या वैयक्तिक अडचणी आहेत त्या तुमच्या संघटनेच्या अडचणी आहेत, त्याच्यात गरीब कष्ट करणाऱ्या ज्या मराठी माणसांनी, महाराष्ट्रातल्या माणसांनी तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट दिलं, 220 आमदार आहेत त्यांचे, तर एवढं मोठं मॅन्डेट असताना रुसवे फुगवे कसले हो? तुम्ही सेवेसाठी आलाय ना. मोदीजी म्हणतात ना की मी प्रधान सेवक आहे. मग हे खालपर्यंत पोचत नाही का मोदीजी जे शिकवतात दिल्लीमध्ये? ते हे आश्चर्य मला वाटते की मोदीजींना तुम्ही नेता मानताना मग मोदीजींचं थोडं तरी काहीतरी पर्क्युलेट खालीपर्यंत झालं पाहिजे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत. नवाब मलिक यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. त्याबाबत भाजपनं गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीवर ही जबाबदारी दिल्यामुळे इशारा दिलाय की हे योग्य पद्धत ही योग्य नाही अशी शब्द. मला हे आश्चर्यही वाटतं, दुःखही वाटतं. कारण का अनेक वर्ष नवाबबाईंनी आणि आम्ही एकत्र काम केलेले आहेत. माझे कालही आणि आजही आणि उद्याही कौटुंबिक संबंध त्यांच्यावर कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. नवाबबाईंनी काही केलं नाही, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप झाले हे ते पहिल्या दिवसापासून सांगत आहेत. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आज तर त्यांचे मित्रपक्ष आहेत ना, ते मित्रपक्ष असताना मित्रपक्षावर तुम्हाला मित्रपक्ष म्हणून ते चालतात. जेव्हा पक्ष फोडले तेव्हा नवाबबाई यांना आमदार म्हणून चालले आणि आज जेव्हा संघटना, मित्रपक्षाची संघटना वाढतीये तेव्हा नवाबबाईंवर हे आरोप करणं हे काही नैतिकता राहिली आहे का नाही? ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.